राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. अनेक दिवसांपासून शरद पवार हे नाशिक आणि शरद पवारांचं एक वेगळं आपण सूत्र अनेकदा बघितलंय. शरद पवारांचा वाढदिवस देखील आहे. शरद पवार हे 83 वर्ष पूर्ण होऊन 84 वर्षात पदार्पण करताय. त्याच अनुषंगानं मागील काळात जर आपण बघितलं, शरद पवार त्याचबरोबर अनेक महत्वाचे राजकीय नेते यांनी महाराष्ट्रात एक मोठी महाराष्ट्र आघाडी निर्माण केली आणि मोदींना कुठेतरी शह देण्यासाठी एकमेव चेहरा म्हणून शरद पवार हे पुढे आले होते. मात्र शरद पवार यांच्याच पक्षात एक मोठी उभी फूट पडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय खलबतं मोठ्या प्रमाणात रंगू लागले. नाशिक मधला जर विचार केला तर नाशिकमध्ये अनेक दिग्गज नेते हे शरद पवारांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोंडाजी मामा आव्हाड असतील, त्याचबरोबर दत्तात्रय पाटील असतील, गोकुळ पिंगळे असतील, असे अनेक मातब्बर नेते हे शरद पवारांसोबत आहे. सध्या या नेत्यांनी अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जी प्रामाणिकता ठेवली आहे, त्याच बरोबरीने जर आपण बघितलं राजकारणात येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीने येणारा काळ हा शरद पवारांचा असेल असं अनेकदा आपण जनमानसांतून बघतोय. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यासह अनेक महत्वाच्या प्रश्नांवर शरद पवार आजही 83व्या वर्षी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून त्या प्रश्नांना कुठेतरी न्याय देण्यासाठी शरद पवार हे आग्रही स्थानी आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या हे नेते नेमक्या शरद पवारांना नाशिकमधून काय पाठबळ देत आहे, नेमका यांचा येणारा मनसुबा हा काय असणार आहे, पुढील काळामधला नेमका राजकीय प्रवास हा शरद पवारांच्या पक्षाचा नेमका काय असेल, येणारा काळ हा अजित पवार गटाचा असेल की शरद पवार गटाचा, अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर सध्या येणारा काळ म्हणजेच निवडणुकीचा काळ हा उत्तर देणार आहे. मात्र सध्या हे नेते आपल्यासोबत आहे. मामा, काय सांगाल एकंदरीत ज्या पद्धतीने जर आपण बघतोय की सध्या शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहे, सगळा काळ जर आपण बघतोय का कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाला कलाटणी जी देणारा अनेक घटनाक्रम घडलाय, आता आपण सध्या शरद पवारांसोबत आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 जुलैला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार साहेबांचा विश्वासघात करून त्या ठिकाणी बाहेर पडले आणि नाशिकमधील आपले 6 आमदार, त्यातले 2 मंत्री, एक भुजबळ साहेब आणि मंत्रीचा दर्जा असणारे झिरवाळ साहेब, हे पण त्यांच्याबरोबर बाहेर गेलेले. साहेबांबरोबर जे काही बाकीचे जे राष्ट्रवादीचे नेते होते ते पण बरेचसे नेते साहेबांना सोडून या ठिकाणी गेले आणि आम्ही या ठिकाणी, मी असेल, दत्तात्रय पाटील, गोकुळनाना पिंगळे, गजूनाना शेलार, असे आम्ही 4-5 लोक या ठिकाणी साहेबांबरोबर राहिलो आणि आम्ही या ठिकाणी असा निश्चय केला होता की जरी आम्ही एक स्टडी केला, या जिल्ह्याची सर्व तळागाळात जाऊन माहिती घेतली, तर आमच्या एक लक्षात आलं की नेते तिकडे गेले, मंत्री गेले, आमदार गेले, पुढारी गेले, परंतु सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मतदार हा फक्त आणि फक्त पवार साहेबांबरोबर आहे. आणि आज तिथं आपण डोळ्याने बघतोय. पवार साहेब 2 तारखेला सर्वांनी धोका देऊन बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी 5 तारखेला मुंबईला मेळावा झाला YB चव्हाणच्या ठिकाणी. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने साहेबांवर प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 6 तारखेला साहेबांनी आणि आम्ही डिसिजन घेतला की साहेबांची सभा येवल्यामध्ये लावायची. कधी 6 तारखेला डिसिजन घेतोय, 8ला सभा लावली, मध्ये फक्त 1 दिवस होता आणि आपणच नाही, सर्व महाराष्ट्रानं बघितलं तर ती सभा न भूतो न भविष्यती अशी सभा त्या ठिकाणी 40 ते 50 हजार लोक त्या सभेला स्वयंस्फूर्त आले होते. कुणालाही गाडी दिली नव्हती, घोडे दिले नव्हते, कुणालाही पैसे दिले नव्हते, पण साहेबावर प्रेम करणारी जनता त्या ठिकाणी उपस्थित होती. नक्कीच आपण बघतो, आपण जर शहरी भागाचा जर विचार केला तर अनेक मातब्बर नेते हे शरद पवारांसोबत असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यापैकी एक असलेले गोकुळ पिंगळे हे देखील अनेक राजकीय मागच्या पार्श्वभूमीमध्ये केंद्रस्थानी ठरलेले गोकुळ पिंगळे हे देखील आता आपल्याला शरद पवारांच्या सावलीसारखे त्यांच्या मागे उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगाल गोकुळजी, एकंदरीत आपण जर बघतोय तर आज काय झालंय, पवार साहेबांच्या मागे आज जनता आहे, सर्वसाधारण शेतकरी आहे, युवक वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात युवक वर्ग आहे आणि त्याच उद्देशाने आम्ही ह्या पक्ष बांधणीसाठी मामासाहेब असतील, दत्तात्रय पाटील असतील, गजूनाना शेलार असेल, असे अनेक नेते आमच्या बरोबर राहून पूर्ण मतदारसंघावाईज आम्ही काम करत आहे आणि ते साहेबांचे जे विचार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. ऑलरेडी जे नवीन युवक वर्ग आहे त्यांना सुद्धा आम्ही माहिती देतोय की पवार साहेब काय काम करू शकता ह्या नाशिक जिल्ह्यासाठी. जो नाशिक जिल्हा आजपर्यंत प्रेम करत आला पवार साहेबांना, त्या नाशिक जिल्ह्याने परत एकदा पवार साहेबांना जे काही 15 आमदार आहे, 15 आमदारापैकी आमचं म्हणणं आहे की आघाडीचे हे 14 आमदार आमच्याकडनं येणार म्हणजे येणार, हे आम्ही त्यांना ग्वाही दिली आहे. याच उद्देशाने आम्ही पूर्ण राष्ट्रवादीचं काम करत आहे आणि भविष्यात राष्ट्रवादीला हे नाशिक जिल्हा जो पवार साहेबांच्या मागे आहे तो दाखवून देणार.
आपल्यासोबत ग्रामीण भागात काम करणारे दत्तात्रय पाटील देखील आहेत. त्यांच्यासोबत देखील ग्रामीण भागातला मोठा अभ्यास त्यांच्यासोबत आहे. शरद पवारांसोबत अनेक दिवसांपासून त्यांनी काम केलंय. श्रीराम शेट्टींसारखा एक महत्वाचा नेता जो आता सध्या आपल्याला शरद पवारांच्या अवतीभोवती बघायला मिळतोय, या नेत्यासोबत देखील त्यांनी काम केलंय. एकंदरीत काय सांगाल दादा? नेमकं नमस्कार. साहेबांच्या साहेब म्हणजे एक विद्यापीठ आहे. साहेबांनी अनंत लोकांना घडवलं. अनंत लोक सोडून जरी गेलेत पण साहेब आहेत तिथंच आहेत. हा वटवृक्ष कधी हल्ला नाही, हलणार पण नाही. तर हजारो लोकांना, हजारो कार्यकर्त्यांना उभा करून महाराष्ट्रात सगळ्यांना त्यांनी उभं केले. महाराष्ट्रात सहकार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या बाबींना त्यांनी फार मोठा हातभार त्या ठिकाणी लावले. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ असेल, आदिवासींसाठी विशेष योजना किंवा आदिवासी विभाग खास निर्माण झाला असेल, दलितांसाठी एक विभाग निर्माण केला असेल. सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक गावागावातल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला देखील माझी पत्नी 2002ला फक्त पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला म्हणून जिल्हाध्यक्ष होऊ शकली, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नामदार पदाचा दर्जा आम्हाला मिळाला. हे उपकार आम्ही कधी विसरलो नाही. कायम साहेबांसोबतच राहू. साहेबांचे विचार हे आमच्या पूर्ण रक्तात भिनलेले आहेत. त्यामुळे आम्ही आज आणि उद्याही साहेबांबरोबर, आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं त्या प्रसंगी सांगतो. कॅमेरामन संदीप नवसेसह शुभम मुडगे पाटील, जागर जनस्थान, नाशिक.